गणित बघ पुढं. सर हे काय आहे? एस आय म्हणजे काय रे? सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय रे? सरळ व्याज. सरळ व्याजाचं गणित पाहू. बघ, प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल दिलेली 1000, रेट दिलेला 10%. किती वर्षाचं काढायचं आपल्याला? 2 वर्षाचं काढायचंय. सिंपल फॉर्म्युला सांगतो तुला. बघ, आय इज इक्वल टू PNR हा फॉर्म्युला ध्यान ठेवूया. अपॉन 100. किती सिंपल आहे. सरळ व्याज काढायचं. तुला माहित असेल गावाकडे सावकार लोक कर्ज व्याजाने पैसे देतात, बरोबर आहे का नाही? तर त्याला आपल्या भाषेमध्ये त्या जे काय आपण आपलं काम पडे आपण पैसे घेतो 2%, 3%, त्याचा जो एक्स्ट्रा मोबदला देतो आपण रिटर्न करून, त्याला आपल्या भाषेमध्ये आपण सरळ व्याज म्हणतो भावड्या. चल मग तुला सिंपल मध्ये सांगतो. बघ काय आहे. बघ, पी किती येतो? 1000. किती आहे भाऊ? 1000. आणि रेट किती आहे रे? 10. आणि किती वर्षासाठी भाऊ? 2. आपण किती रे भाऊ? 100. काय नहीं डोकं नहीं, नजरों से नजर मिल गई, क्या हो गई? काटाकाटी हो गई. ये जीरो कैंसिल हो गया, वो जीरो कैंसिल हो गया, ये भी कैंसिल हो गया, दो दो जीरो कैंसिल हो गए. क्या रहा यहाँ पे? 10 गुणिले 2 म्हणजे 10 10 100, दोन्ही 200. कसं सरळ व्याज आलं? गपकन 200. हुशारी का नाही तायडे? चल मग अशी भारी भारी एकदम हसून खेळून गणित शिकायचं असन तर व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही. आणि पाय नको पाहू, लाईक कर नको करू, मला त्याच्याशी काही मतलब नाही. त्या लाईक साठी काही इंस्टा का पैसे बिशे देत नाही, लक्षात. मला गरज बी नाही त्याची. तर फक्त तुझ्या गोर गरीब दीन दलित पोर आहेत आपले गरीबाचे, त्याला ट्युशन लावणं होत नाही. इकून तिकून लावायचं जाण्याचा प्रॉब्लेम आहे का नाही? क्लासेसवाले लोक भाव खाते. त्याच्यामुळे मी जराशी काय समाजसेवा करायला पाहावं. आता तू त्या कमेंट मध्ये लगे उत्तर टाकाय सोडून दुसऱ्याच काहीतरी टाकीत बसतो. काहीतरी उत्तर टाका, डोकं लावून उत्तर टाकायला. तिथं नाही जमत तो. तिथं तर डोकं तिथं तर डोकं नाही चालत तिथं. चल गप कर मग. चल तुला काय देतो? प्रिन्सिपल देतो तुला 2000. आणि एन देतो तुला 2 इयर. आणि आर देतो तुला 10%. ओके. चल मग याचं गपकन उत्तर काढणार. खपकन कमेंट मध्ये मग भावड्या पण फेकणार आणि तायडे सुद्धा फेकणार. आणि ध्यान धरून आणि कमेंटला मी रिप्लाय देत नाही, काय पण रिप्लाय केले याचा अर्थ मी गरीब नाही बरं काय. मी बिले मोकार मास्तर आहे. नीट कमेंट द्यायच्या, नीट उत्तर द्यायचं. लक्षात. नाही आवडला तर सरळ पुढे जायचं, पण खाली काही कमेंट मध्ये काही करायचं नाही. समजलं का? चल मग फेक उत्तर गपकर.